रामकृष्ण हरी. हॅलो. मागच्या वर्षी मला माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत वारीचा अनुभव घेण्याचं भाग्य लाभलं होतं. पण यंदा काही कारणांमुळे त्यांना माझ्यासोबत येणं काही शक्य झालं नाही. क्षणभर वाटलं यावर्षी आपली वारी राहूनच जाईल. पण मनात विठ्ठल भेटीची ओढ इतकी प्रबळ होती की शेवटी मी स्वारगेट ते सासवड या प्रवासाला निघालेच. मी ही अशी खणाची साडी आणि मस्तपैकी ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली खरी, पण रोज साडीची सवय नसल्यामुळे चालणं अवघडच. पण काय करावं, प्रत्येकाची हौस. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारी हा एक अतिशय मौल्यवान वारसा आहे. जवळपास 700 ते 800 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे आणि आजही लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने चालत राहतात. पहाटेपासूनच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. ज्ञानोबा तुकाराम या अखंड गजराने प्रत्येक रस्ता भक्तिमय झाला होता. टाळ, मृदुंग, विणेचा नाद आणि हजारो वारकऱ्यांच्या मुखातून उमटणारं माऊली माऊली हे नाव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होतं. या छोट्याशा प्रवासात मला जाणवलं की वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर स्वतःला विसरून भक्तीत रमणं आहे. थकवा असो, ऊन असो, गर्दी असो, पण त्याहीपेक्षा मोठी असते ती विठ्ठल भेटीची ओढ. वारी म्हणजे काय बरं नेमकं? वारी म्हणजे फक्त पंढरीकडे निघाले पावलं नाहीत. वारी म्हणजे अनोळखी माणसालाही माऊली म्हणून हाक मारणारं प्रेम. कोणी थकला तर दुसरा त्याचा हात धरतो. कोणी मागे राहिलं तर सगळे त्याची वाट पाहतात. एका घासातही वाटा असतो, एका पाण्याच्या घोटातही माया असते. इथे श्रीमंत गरीब असा भेद नसतो, मोठा लहान असा अहंकार नसतो. इथे प्रत्येकजण दुसऱ्याच्या सुखदुःखाची काळजी घेतो. कारण वारी माणसाला फक्त विठ्ठलच नाही तर माणुसकीचीही ओळख करून देतो. म्हणूनच जगात अनेक प्रवास असतील, पण माणूस बनवणारा प्रवास एकच, तो म्हणजे पंढरीची वारी. दिवे घाटात तर मन अक्षरशः स्तब्ध झालं. हजारो वारकरी, भगव्या पताका आणि भक्तिमय वातावरणात विठ्ठलाच्या मूर्तीमागे दिसणारा तो अद्भुत प्रकाश. अनेक भक्तांसाठी तो दैवी अनुभवाचा क्षण होता. तो योगायोग होता की विठ्ठलाची कृपा, याचं उत्तर प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार देईल. पण माझ्यासाठी तो अविस्मरणीय क्षण होता. हा प्रवास फार मोठा नव्हता, पण त्याने मला शिकवलं की वारीचं अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जात नाही, तर श्रद्धेमध्ये मोजलं जातं. वारीचं नियोजन पाहिलं की अक्षरशः आश्चर्य वाटतं. लाखो वारकरी, शेकडो दिंड्या, टाळ मृदुंगाचा अखंड गजर, रिंगण, मुक्काम, भोजन व्यवस्था, वैद्यकीय मदत, सुरक्षा. इतकं मोठं आयोजन असूनही प्रत्येक गोष्ट शिस्तीत आणि भक्तिभावाने पार पडते. या सगळ्या प्रवासाचा केंद्रबिंदू म्हणजे फक्त पंढरपूरचा विठ्ठल. संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. म्हणजेच काय तर विठेवर उभा असलेला, कमरेवरती हात ठेवून भक्तांची वाट पाहणारा विठ्ठल हेच वारीमध्ये थोडं का अंतर राहू दे चालून पाहावंच. तो एक वेगळाच अनुभव असतो आणि तो एक्सपिरियन्स केल्याशिवाय दुसरं कोणीही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. सो अशा प्रकारे मी तुमचा निरोप घेते. रामकृष्ण हरी. विठ्ठल.